जयंत पाटील येणार होते म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केलेला आहे। भाजपसोबत जाण्याचा जयंत पाटील यांनीच प्रस्ताव दिलेला होता आणि याबाबत चर्चाही झाली होती। आपण सर्व मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे बैठकीमध्ये ठरलेलं होतं असा खुलासा संजय शिरसाट यांनी केलेला आहे। जयंत पाटलांनीच हा प्रस्ताव पुण्यात दिला होता की आपल्याला आता भाजप बरोबर जायचं आहे। त्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये ही सर्व चर्चा झाली होती आणि आता आपण सर्वजण मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे सर्व बैठकीमध्ये त्यांचं ठरलं होतं। आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत, मनाने अजितदादांबरोबर आहेत असं माझं मत आहे। राहिला विस्ताराचा प्रश्न ना, आमची जी माहिती आहे की ते येणार होते म्हणून विस्तार थांबला होता। कुणाबरोबर बैठक झाली होती आणि मग ते का आले नाही? येतील काही, आता त्यांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते आज विरोधात बोलून कधीतरी आपली साईड सेव्ह करायचा प्रयत्न करतात, पण येतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।